मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड आपण स्टडी केला. त्यानंतर आज आपण क्रिस्टल स्ट्रक्चर स्टडी करणार आहे. एखादा क्रिस्टलचं फॉर्मेशन कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. क्रिस्टल फॉर्म कसा होतो. आता 3 डायमेन्शनल अरेंजमेंट ऑफ क्रिस्टल्स. ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ particles the ordered arrangement of particles in crystal the ordered arrangement of particles in crystal is described by 2 points. ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल. एखाद्या क्रिस्टल मध्ये पार्टिकलची ऑर्डर्ड स्टेट मध्ये कशी अरेंजमेंट केली जाते ही 2 टर्म मध्ये एक्सप्रेस केली जाते. ओके, ऑर्डर्ड अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल इज डिनोटेड बाय 2 टर्म्स. ओके, 2 टर्म आपण हे डिनोट करतोय. पहिल्या याच्यामध्ये आहे तो आपला फर्स्ट याच्यामध्ये लॅटिस पॉइंट and second basis. लॅटिस आणि सेकंड आहे आपला त्यातला बेसिस. पहिला आपला लॅटिस आहे आणि सेकंड आपला बेसिस आहे. ओके, आता लॅटिस आणि बेसिस आपला कधी येऊन आहे बघा. लॅटिस आणि बेसिस हा कधी असणार आहे लक्षात. लॅटिस म्हणजेच काय, क्रिस्टल लॅटिस आणि बेसिस हे कधी फॉर्म होतात हे आपल्याला बघायचं. लॅटिस बेसिस अर्थात क्रिस्टल ह्या तिघांचा आपण बघणार. सुरुवातीला लॅटिस म्हणजे काय आपण बघणार. लॅटिस इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स. लॅटिस इट इज अ जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ lattice. It is a geometrical arrangement of points in 3 dimensions. Geometrical arrangement of points in 3-dimensional way. In 3-dimensional periodic array. लॅटिस म्हणजे जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3 डायमेन्शनल पिरियडिक आहे. आता लक्षात घ्या, ज्यावेळी एखादा क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होत असतो त्यावेळी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल लॅटिस पॉइंटला अटॅच होत असतो. आता लॅटिस पॉइंट मध्ये कसे असतात लक्षात घ्या की आपले लॅटिस पॉइंट असत असते. ओके, हे असे जॉमेट्रिकल अरेंजमेंट असते 3 डायमेन्शन मध्ये. काय असते हे आपले लॅटिस झाले 3 डायमेन्शन मध्ये. म्हणजे हे दिसायला तुम्हाला ही 1 डायमेन्शन दिसते लक्षात घ्या. 3 डायमेन्शन मध्ये असणार म्हणजे 3 डायमेन्शनला तुम्हाला हे दिसणार लक्षात. हे दिसत असताना हे दिसणार, हे दिसणार, हे दिसणार. कुठल्याही 3 डायरेक्शन आपण बघू शकतो ना. 1 2 3 त्या पाठीमागच्या काही 2 आपण बघू शकतो 3 डायमेन्शन मध्ये. चौथा 3D मध्येच आपण बघू शकतो ना. मग त्यामुळे कसं आहे ना, लॅटिस मध्ये काय असणार आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किंवा पॉइंट असणार आहे. ओके, जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉइंट्स इन 3 डायमेन्शनल अरे. 3 डायमेन्शन मध्ये आपण हे पॉइंट अरेंज करतोय. ओके, पिरियडिक अरे ही पॉइंट अरेंजमेंट आपण करणार. त्यानंतर बघा, क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑब्टेन्ड बाय अटॅचिंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. क्रिस्टल स्ट्रक्चर इज फॉर्म्ड बाय अटॅचिंग कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल टू ईच लॅटिस पॉइंट. Such constituent particles attached to lattice point form a basis of the crystal. Okay, तर बेसिस मिळणार. आता बेसिस कधी असणार असतं बघा. बेसिस कधी होणार आणि कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल. आता बेसिस सॉरी, आता ही लॅटिस आले. लॅटिस म्हणजे काय, 3 डायमेन्शन मध्ये असे पॉइंट अटॅच करणार आहे. 3 डायमेन्शन मध्ये आपण असे पॉइंट अटॅच करणार आहे. त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहे, लॅटिस पॉइंट किंवा लॅटिस पॉइंट असं म्हणणार आहे. लॅटिस किंवा लॅटिस पॉइंट. आणि त्या लॅटिस पॉइंट वरती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपण अरेंज करणार आहे. हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल
मग ते कुठले असतील, ऍटम असतील, मॉलिक्यूल असतील किंवा आयन असतील, ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ह्या लॅटिसला किंवा लॅटिस पॉइंटला आपण अटॅच करणार आहे. आता इथं आपण अटॅच केले असेल. ओके, बघा एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स म्हणजे लॅटिस पॉइंटला आपण एखादा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं असा अरेंज केला चल का, एखादा इथं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला लॅटिस पॉइंटला आपण अरेंज केला, तसं ते काय होतं की आपले लॅटिस आहेत किंवा लॅटिस पॉइंट्स आहेत, त्या लॅटिस पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण अरेंज करत असतो. एखादा क्रिस्टल तुम्हाला फॉर्म करायचा असेल तर क्रिस्टल मध्ये कोण असणार आहेत, ऍटम्स असतील, मॉलिक्यूल असतील किंवा आयन्स असतील, त्यांना एकत्रित आपण काय म्हणतोय, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असं म्हणतोय. मग ते कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल लॅटिस पॉइंटला आपण अरेंज करतोय सध्या, लॅटिस पॉइंटला अरेंज करत जातोय आपण असं सध्या. हे लॅटिस पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अरेंज केल्यावरती जे स्ट्रक्चर मिळतं त्याला काय म्हणायचं, बेसिस असं म्हणायचं. चला बेसिस, ते त्याला काय म्हणायचं, बेसिस असं म्हणायचं. आणि त्यानंतर क्रिस्टल लॅटिस जो आपला फॉर्म होणार आहे, लॅटिस पॉइंटला बेसिस अटॅच होऊन जो आपला क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, क्रिस्टल लॅटिस असं म्हणणार आहे. ओके, इज कॉल्ड एज अ क्रिस्टल लॅटिस. बघा काय काय आपण सांगितलंय, सुरुवातीला लॅटिस किंवा लॅटिस पॉइंट, 3 डायमेन्शन मध्ये आपण जॉमेट्रिकल पॉइंट असे लिहित जाणार. 3 डायमेन्शन मध्ये ते जॉमेट्रिकल पॉइंट, आणि त्या जॉमेट्रिकल पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण अरेंज करत जाणार. लॅटिस पॉइंट वरती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अरेंज करत जाणार. असे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल वरती लॅटिस पॉइंट अरेंज केल्यावरती आपल्याला जे स्ट्रक्चर मिळणार आहे त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणणार आहे, क्रिस्टल लॅटिस असं म्हणणार. त्याला काय म्हणायचं आपण, क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिसचं फॉर्मेशन आपलं होणार. सो का क्रिस्टल लॅटिस आपला इथं फॉर्म होत जाणार सध्या. अनेक आता त्या आपण सगळे घेतलेत ना असे लॅटिस पॉइंट, त्या प्रत्येक लॅटिस पॉइंटला असा बेसिस अटॅच होत जाणार. हा आपला काय झाला, क्रिस्टल लॅटिस. त्याच क्रिस्टल लॅटिसला आपण आणखी स्पेस लॅटिस असं म्हणतो. ठीक आहे, क्रिस्टल लॅटिसला आपण काय म्हणतोय, स्पेस लॅटिस असं म्हणतो. ओके, आता क्रिस्टल मध्ये पार्टिकलचे आपण ऑर्डर्ड अरेंजमेंट करणार आहे. ती ऑर्डर्ड अरेंजमेंट 2 टर्म वरती डिपेंड असते, एक लॅटिस वरती आणि दुसरा बेसिस वरती. लॅटिस मध्ये काय असतं, 3 डायमेन्शन मध्ये आपण हे पॉइंट असे अरेंज करतोय. सर एखादा क्रिस्टल तुम्हाला तयार करायचा आहे तर असे पहिल्यांदा पॉइंट आपण अरेंज करून घेतो सर, आणि त्या पॉइंट वरती आपण प्रत्येक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ठेवत जातोय असं सर का. आता ह्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपण ह्या लॅटिस वरती असं ठेवत गेलो की जो पॅटर्न तयार होतो त्याला आपण काय म्हणणार, बेसिस असं म्हणणार. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल, इज कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स अरेंज ऑन लॅटिस इज कॉल्ड बेसिस. सर त्याला काय म्हणायचं, बेसिस असं म्हणायचं. मग असे अनेक बेसिस एकत्र आले की तुम्हाला काय मिळणार आहे, क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस मिळणार. समजलंय का काय म्हणलंय, समजलंय. लॅटिस मध्ये 3 डायमेन्शन मध्ये आपण असे पॉइंट अरेंज करणार आहे आणि त्या 3 डायमेन्शनल पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपण अरेंज करत जाणार आहे. त्यावेळी बेसिस तयार होत असतो आणि अनेक बेसिस एकत्र आले की आपल्याला क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस मिळतात. ओके, आता त्यानंतर हा जो क्रिस्टल लॅटिस और स्पेस लॅटिस आहे याच्यामध्ये स्मॉलेस्ट जो असतो तो स्पेस लॅटिस ऑफ क्रिस्टल इज मेड अप ऑफ स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट. ओके, दिस आर कॉल्ड एज युनिट सेल. आता युनिट सेल काय असणार आहे, युनिट सेल, युनिट सेल असणार. युनिट सेल म्हणजे काय असणार, द स्मॉलेस्ट रिपीटिंग, द स्मॉलेस्ट रिपीटिंग, द स्मॉलेस्ट रिपीटिंग structural unit, the smallest repeating structural unit, the smallest repeating structural unit of, the smallest repeating structural unit of crystalline solid, of crystalline solid, of crystalline solid is called unit cell. त्याला आपण काय म्हणणार आहे, युनिट सेल असं. चलो
एखाद्या क्रिस्टलाइन सॉलिड मधला परत परत रिपीट होणारा जो युनिट असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, युनिट सेल असं म्हणणार आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जनरल एक्झाम्पल मी सांगितलं असेल, आपल्याला एक वॉल तयार करायचं असेल, एक भिंत बांधायची असेल तर आपण ब्रिक्स यूज करतो ना. ओके, अनेक ब्रिक्सचं कॉम्बिनेशन मध्ये आपली वॉल असते. चल का, त्यातल्या एका ब्रिक्सला आपण काय म्हणणार आहे, युनिट सेल असं म्हणणार असतात. एक ब्रिक्स मध्ये एक ब्रिक म्हणजे आपली काय असणार आहे, युनिट सेल असणार. असे अनेक ब्रिक्स एकत्र आले की आपली वॉल तयार होत असते ना. म्हणून त्या अनेक ब्रिक्सचं कॉम्बिनेशन असणार आहे तो आपलं काय असणार आहे, क्रिस्टलाइन सॉलिड तयार होणार. त्या क्रिस्टलाइन सॉलिडचा जो असणार आहे तो क्रिस्टल लॅटिस फॉर्म होत असतो. क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस. क्रिस्टल लॅटिस स्पेस लॅटिस काय तयार होत असतो, अनेक युनिट सेलचं कॉम्बिनेशन झाल्यावरती आपल्याला क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस लक्षात का, समजलं. ओके, smallest repeating structural unit of crystalline solid is called unit cell. ओके, युनिट सेल हा रिपीट झाल्यावरती जे आपलं क्रिस्टल लॅटिसचा पॉइंट मिळत असतो त्याला आपण ओके युनिट सेल असं म्हणत असतो. लक्षात, हा रिपीटिंग पार्ट आहे, कुठल्याही क्रिस्टलाइन सॉलिड मधला रिपीटिंग पार्ट असतो. चल का, क्रिस्टल लॅटिस कधी तयार होतो किंवा स्पेस लॅटिस कधी तयार होतो असतो आपला, ओके, ज्यावेळी बेसिस लॅटिस पॉइंटला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल अटॅच होऊन बेसिस तयार होत असतो. असे अनेक बेसिस 3 डायमेन्शन मध्ये कंबाईन झाल्यावरती क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस तयार होत असतो. आणि त्या क्रिस्टल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस मधला स्मॉलेस्ट जो पार्ट आहे त्याला आपण युनिट सेल असं म्हणतो. युनिट सेल. आता हे जे युनिट सेल आहे हा युनिट सेल आपला दोन टर्म डिस्टिंग्विश झालाय. युनिट युनिट सेल मध्ये दोन पॅरामीटर्स आहेत आपले, एक एजिस आहे आणि दुसरा आहे तो अँगल आहे. ओके, युनिट सेल मध्ये युनिट सेल. आता युनिट सेलची डेफिनेशन आपण आता बघितलीच आहे. युनिट सेल इट इज कॅरेक्टराइज्ड बाय एजेस अँड अँगल. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय एजेस अँड अँगल. इथे एज कुठला असणार आहे बघा, ए बी सी ह्या एजेस असणार आणि अँगल असणार आहेत ते अल्फा, बीटा आणि गॅमा हे अँगल असणार. आता युनिट सेल इथे मी काय करतो बघा, युनिट सेल मध्ये हे 3 डायमेन्शन मध्ये मी दाखवतो लक्षात सुरुवातीला 3 डायमेन्शन मध्ये लक्षात. इथं लक्षात त्यामध्ये हे असणार आहे आपला ए, इथं बी आणि इथं आपला सी आहे. ही एज आपली ए असणार आहे, ही बी असणार आहे, ही सी असणार आहे. अँगल बिटवीन एजेस बी अँड सी, इथला जो अँगल आहे त्या अँगलला अल्फा असं म्हणतात. अँगल बिटवीन एज बी अँड सी त्याला अल्फा असं म्हणायचं. अँगल बिटवीन ए अँड सी, ए अँड सी याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, बीटा असं म्हणणार. अँड अँगल बिटवीन ए बी त्याला आपण काय म्हणणार आहे, गॅमा असं म्हणणार. चल का, आता मग हेच तुम्ही युनिट सेलच्या पॅटर्न मध्ये दाखवलं असेल. युनिट सेल युनिट सेल हा आपण युनिट सेल घेतला असेल. लक्षात. आता ह्यामध्ये बघा इथं आपण कॅल्क्युलेट करूया. ही कोण असणार आहे, ए असणार आहे. इथं कोण असणार आहे, बी असणार आहे. आणि ही काय असणार आहे, सी असणार आहे. बरोबर की नाही. ए बी आणि सी इथला अँगल कोण असणार आहे, ओके. ए बी मधला अँगल गॅमा, बी सी मधला अँगल अल्फा, त्यानंतर ए सी मधला अँगल कुठला असतो, बीटा असतो. लक्षात. ओके, हे अँगल आणि एजेस आहेत. लक्षात ठेवायचं. आता तुम्ही कॉर्नरला बघायचं आहे की आपल्या क्लासरूमच्या कुठल्याही कॉर्नरला तुम्ही बघू शकता. लक्षात. त्यातली आपली ही काय आली, खालची काय आली आपली, ओके. त्या पॅटर्न लक्षात घ्या.
ते कॉर्नरला तुम्ही कन्सिडर करू शकता लक्षात घ्या. ओके, अँगल बिटवीन बी अँड सी अल्फा असणार आहे. ओके, आपल्या इथं सी खाली लक्षात घ्या. ओके, सी खाली असणार आहे, ही बी असणार आहे, इकडला ए असणार आहे. ओके, बी आणि सी मधला अल्फा असणार आहे, परत ए बी मधला कुठला असणार आहे आपला, ओके, बीटा असणार आहे, आणि ए बी मधला कुठला असणार आहे, गॅमा असणार आहे. चल का. आणि आता लक्षात घ्या की क्लासरूम मध्ये एक युनिट सेल कन्सिडर करा. की क्लासरूम मध्ये आपले एक युनिट सेल आहे लक्षात घ्या. त्या युनिट सेल मधले ही जी बाजू आहे आपली लक्षात घ्या, ही जी एज आहे ए, चल का, ही आहे ती आपली काय सांगली आपण इथं ए सांगितले ना. चल का, त्यानंतर ही कुठली असणार आहे आपली बी असणार आहे. चल का, इथं ए सांगितले आपण, इथं बी आहे, त्या साईडची अशी बी असणार आहे, आणि ही वरती असणार आहे ती कुठली असणार आहे आपली सी असणार आहे. चल का. ओके, लक्षात घ्या ना. ओके, ती आपली ए असणार आहे, ह्या साईडची असते ते ए, इकडे बी असणार आहे, आणि वरती सी असणार आहे. लक्षात. ओके, ए बी सी त्या एडीएस न आणि अँगल न युनिट सेल आपले टॅली झाले. आता डिपेंडिंग अपॉन एडीएस अँड अँगल या युनिट सेलचे आपले 7 मेन टाइप्स आहेत. ओके, एज आणि अँगल वरून या युनिट सेलचे 7 मेन टाइप्स आहेत डिपेंडिंग अपॉन एज अँड अँगल. एज अँड अँगल unit cell is classified into unit cell is of 7 types. इथे 7 types आहेत सर. पहिल्या याच्यामध्ये बघा कुठले कुठले टाइप्स आहेत. ते 7 टाइप्स आपण इथं स्टडी करणार आहे. त्या 7 टाइप्स स्टडी करण्याच्या अगोदर की युनिट सेल मध्ये मेनली कुठले टाइप्स आहेत हे आपण बघणार आहे. त्यामध्ये मेनली 2 टाइप्स येतात. एक आपला सेंटर्ड युनिट सेल येतो, त्यालाच आपण नॉन प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हणतो. आणि पहिला जो असतो प्रिमिटिव्ह असतो, तो असतो आपला प्रिमिटिव्ह और नॉन सेंटर्ड युनिट सेल. ते कसे असतात पहिल्यांदा बघूया, क्लासिफिकेशन नंतर घेऊ आपण. डिपेंडिंग अपॉन एज अँड अँगल ऑफ युनिट सेल. इथे 7 मेन टाइप्स आहेत. तर का 7 मेन टाइप्स आपले येतात. त्याच्यामध्ये युनिट सेलचे आपले टाइप्स बघा. टाइप्स ऑफ युनिट सेल. टाइप्स ऑफ युनिट सेल. युनिट सेलचे 2 मेजर टाइप्स आहेत. कुठले कुठले टाइप्स आहेत बघा लक्षात घ्या. पहिल्या याच्यामधला प्रिमिटिव्ह युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेल बघा. प्रिमिटिव्ह युनिट सेल कसा म्हणायचं. प्रिमिटिव्ह युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये द युनिट सेल इन विच the unit cell in which constituent particles present at the कुठं प्रेझेंट असतात. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठं प्रेझेंट असतात आपली कॉर्नरला प्रेझेंट असतात. प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स ऑफ युनिट सेल. त्याला प्रिमिटिव्ह युनिट सेल असं म्हणतात. प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स ऑफ युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेल or it is also called as a simple unit cell. Okay, the unit cell in which constituent particle present at the corners of unit cell. Okay, it is also called simple unit cell. या प्रिमिटिव्ह युनिट सेललाच आपण सिंपल युनिट सेल असं म्हणतो. ओके, लक्षात म्हणजे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात घ्या पूर्ण काय. इथे काय असणार आहे बरोबर, इथं कॉर्नरला असणार. किती कॉर्नर असणार आहेत आपले. टोटल कॉर्नर किती असणार आपले. वरती 4 असणार ना, आणि खाली 4 असणार आहेत. इथं कॉर्नरला प्रेझेंट असणार कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स.
ओनली कॉर्नर क्लासरूम तुम्ही कॅल्क्युलेट करायला लक्षात ठेवा. हा एक युनिट सेल आहे, सिंपल ऑर प्रिमिटिव्ह युनिट सेल आहे. वरती 4 कॉर्नर असणार आहेत, वरच्या 4 कॉर्नरला आणि खालच्या 4 कॉर्नरला. तर का की 8 कॉर्नर असणार आहेत, 8 कॉर्नरला 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आपले प्रेझेंट असणार आहेत. कॅल्क्युलेट करायचं लक्षात घ्यायचं. 3 डायमेन्शनचा पार्ट आहे तो आपल्या इथे थोडंसं. ओके, हे आपले युनिट सेल आहे लक्षात घ्या. कॅल्क्युलेट करा. इथं वरती याचे 4 कॉर्नरला, इथं प्रत्येक कॉर्नरला एक एक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल मध्ये कोण असणार आहे? ऍटम असेल, मॉलिक्यूल असेल किंवा आयन असेल. ते खालच्या 4 कॉर्नरला 4 असणार. ते ह्याला प्रिमिटिव्ह युनिट सेल किंवा आपण काय म्हणतोय सिंपल युनिट सेल असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट याच्यामधला बघा दुसरा जो आहे तो आपला प्रिमिटिव्ह युनिट सेल. नंतर नेक्स्ट आपला बॉडी सेंटर्ड युनिट सेल. बॉडी सेंटर्ड युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल ह्याला शॉर्ट मध्ये आपण बीसीसी असं म्हणतो. ते बॉडी सेंटर्ड युनिट सेल. ओके, आणि इथं प्रिमिटिव्ह युनिट सेल ह्यालाच आपण सिंपल युनिट सेल असं म्हणतो. लक्षात घ्या, सिंपल युनिट सेल. ओके, ह्यालाच आपण एससीसी असं सुद्धा म्हणतो. लक्षात घ्या, सिंपल क्यूबिक युनिट सेल, एससीसी. हे सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय असणार बघा, ज्या युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स as well as center of the body. Okay, the unit cell in which constituent particles present at the corners as well as center of the body. Center of the body और सेंटर ऑफ युनिट सेल असं सुद्धा आपण म्हणू शकतो. प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स ऍज वेल एज सेंटर ऑफ द बॉडी. ओके, इज कॉल्ड बॉडी सेंट्रल युनिट सेल. पूर्ण डेफिनेशन तुम्ही लिहायचं. कॉन्स्टिट्यूएंट द युनिट सेल इन विच कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स ऍज वेल एज सेंटर ऑफ द बॉडी. ओके, त्याला आपण बॉडी सेंटर्ड युनिट सेल म्हणणार आहे. आता हे बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये कसं असतं लक्षात घ्या. आता मी सेपरेट इथं दाखवतो तुम्हाला. त्यामध्ये कसं असतं बघा, लक्षात घ्या. त्यामध्ये हे आपला युनिट सेल आहे. तर काय सांगतो बरोबर. इथे कॉर्नरला आपले 8 कॉर्नर्स आहेत. 8 कॉर्नरला 8 असणारच आहेत. वरच्या 4 कॉर्नरला आणि खाली असणारे 4 कॉर्नर्स. इथे कॉर्नरला असणारे लक्षात घ्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. इन ऍडिशन टू कॉर्नर बरोबर कुठं असणार आहे? बॉडीच्या सेंटरला इथं. तर का आतमध्ये. तर का मध्ये क्लासरूम मध्ये आपले कॉर्नर 4 कॉर्नर झाले, वरती 4 कॉर्नर, खाली 4 कॉर्नर आणि बरोबर इथं सेंटरला लक्षात घ्या, बॉडीच्या सेंटरला. सर का म्हणजे आपला हा युनिट सेल तुम्ही घेतलाय. त्याचे कॉर्नर्स आपले वरती 4 आहेत, खाली 4 आहेत. कॉर्नरला 8 असणारच आणि बरोबर पुढे असणार याच्या सेंटरला, बरोबर मध्ये असणार लक्षात घ्या. सर का बरोबर क्लासरूमच्या इथं मध्ये कन्सिडर करा. सर का इथे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपला प्रेझेंट असणार. फुटबॉल टाइप तुम्ही कन्सिडर करा. वरती 4 फुटबॉल, खाली 4 फुटबॉल, बरोबर सेंटरला एक फुटबॉल असणार. सर का असे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले असणार. त्याला बॉडी सेंटर्ड असं म्हणायचं. लक्षात घ्या, बॉडी सेंटर्ड असणार, बॉडीच्या बरोबर सेंटर. आता बॉडी सेंटर्ड नंतर नेक्स्ट याच्यामध्ये तो आहे तो फेस सेंटर्ड. फेस सेंटर्ड युनिट सेल. आता फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये काय असणार? फेस सेंटर्ड युनिट सेल असं आपण एफसीसी असं म्हणतो. फेस सेंटर्ड युनिट सेल एफसीसी. आता याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल प्रेझेंट ऍट द कॉर्नर्स as well as center of each face. Constituent particle कुठे असणार आहे? Present at the constituent particles
present at the center, as well as present at the center of each face. Present at the center of each face, प्रत्येक फेसच्या सेंटरला, सेंटर ऑफ each face and corners. ओके, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असणार आहे? प्रत्येक फेसच्या सेंटरला आणि कॉर्नरला असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, आता इथं मी तुम्हाला युनिट सेल ते काढलेलं कसे असतात बघा, बरोबर कॉर्नरला तर असतानाच आहे, 8 कॉर्नरला 8 असणारच आहे आणि कुठे असणार आहे? प्रत्येक फेसच्या सेंटरला. आता फेस आपली बघा किती फेस असणार आहे टोटल, क्लासरूम तुम्ही युनिट सेल कॅल्क्युलेट केलाय, किती फेस आहे टोटल बघा, किती फेस आहे आपल्या? 6 फेस ना, ही वरती असणार आहे खाली ते आपल्या अपोजिट साइड 1 2 3 4 चल का. हा युनिट सेल कॅल्क्युलेट करा, ह्याच्यामध्ये ह्याची अपर साइड ही एक फेस असणार आहे, इकडले एक फेस असणार आहे, ही एक फेस, इकडली फेस, इकडली फेस, टोटली किती झाले? 6 झाले की नाही? ही 1, ही 2, ही 3, ह्याच्या पाठीमागची 4 चल का, ही 5 आणि इकडली 6 चल का. टोटल 6 फेस. प्रत्येक फेसच्या सेंटरला असतात त्या, बरोबर वरचे 4 कॉर्नर खाली 4 कॉर्नरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणारच आहे आणि 6 फेस आहेत आपल्या, त्या 6 फेसच्या कुठं असणार आहे? सेंटरला असणार आहे. म्हणजे लक्षात घ्या तिथं असणार आहे त्या वरच्या फेसच्या सेंटरला, खालच्या फेसच्या सेंटरला, त्या फेसच्या सेंटरला, त्याच्या अपोजिट फेस की त्या फेसच्या सेंटरला, ही बरोबर पाठीमागे की बरोबर पुढे, हे आता दाखवत येत नाही, 3 डायमेन्शन कॅल्क्युलेट करायचं, बरोबर हे पाठीमागे त्याच्या पुढे, असे 6 फेसच्या ओके सेंटरला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आपले प्रेझेंट असणार आहे. लक्षात आहे ना? ओके, हे अशा 3 असणार आहे, त्याला काय म्हणायचं? फेस सेंटर्ड युनिट सेल असं म्हणायचं, एफसीसी. लक्षात. आता फेस सेंटर्ड नंतर दुसरा आहे आपला ह्या मधला बघा, फेस सेंटर्ड नंतर बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड युनिट सेल आहे. ओके, तो आपण आता बनणार आहे. ओके, ह्या मध्ये पुढचा आहे तिच्यामधला, त्याला बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड आपण म्हणतो. बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड युनिट सेल. बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड युनिट सेल, यालाच आपण काय म्हणतो रे? ईसीसी. चल का. आता इथं बघा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठं असणार? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स, the unit cell in which constituent particles present at the center of two opposite faces. Present at the center of two opposite faces and corners. कुठल्याही 2 अपोजिट फेसच्या सेंटरला आणि कॉर्नरला असणार. लक्षात. म्हणजे आता लक्षात घ्या कसं असणार बघा, बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड मध्ये कॉर्नरला तर असणारच आहे, वरचे 4 कॉर्नर, खाली असणारे 4 कॉर्नर आणि कुठल्याही 2 अपोजिट फेस तुम्ही घेऊ शकता. त्या वरच्या फेसच्या अपोजिट कुठली फेस असणार आहे? ती बिलो फेस, खालची फेस असणार. कुठल्याही 2 फेसच्या अपोजिट चल का. तुम्ही ती घेतली असेल त्या फेसच्या बरोबर इकडली अपोजिट चल का. कुठल्याही 2 अपोजिट फेस तुम्ही घेऊ शकता. लक्षात घ्या त्याला काय म्हणायचं? बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड मध्ये. चल का. तुम्ही समजा क्लासरूम घेतली असेल, वरची फेसच्या बरोबर खालची अपोजिट असणार, ती घेतली तर ह्याच्या बरोबर अपोजिट इकडली असणार. चल का. ते ही पाठीमागची घेतली तर बरोबर ही पुढची अपोजिट असणार. चल का. कुठल्याही 2 अपोजिट फेसच्या मध्ये घ्यायचं. लक्षात. कुठल्याही 2 अपोजिट फेसच्या चल का. म्हणजे इथं आपले ही फेस तुम्ही घेतली असेल वरची तर बरोबर ह्याच्या खालची 2 अपोजिट, ही घेतली तर बरोबर ह्याच्या पाठीमागची. चल का. अशा पद्धतीनं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचे अरेंजमेंट असणार आहे.
त्याला काय म्हणायचं, बेस सेंटर्ड ऑफ एंड सेंटर्ड युनिट सेल. तर चला युनिट सेल मध्ये काय असणार आपला, युनिट सेल स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिडचं. त्याच्यामध्ये एजेस आणि अँगल मुळे तो डिफर झाला. एजेस आपले अल्फा ए बी सी आणि अँगल अल्फा बीटा गॅमा. बीसी मधला अँगल कुठला असतो, अल्फा असतो. एसी मधला अँगल कुठला असतो, बीटा असतो. आणि एबी मधला अँगल कुठला असतो, आपला गॅमा असतो. त्यानंतर युनिट सेलचे टाइप्स आहेत, प्रिमिटिव्ह युनिट सेल और सिंपल युनिट सेल. प्रिमिटिव्ह युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठला असणार आहे, फक्त क्वार्टरला असणार आहे. बॉडी सेंटर्ड युनिट सेलला बीसीसी म्हणतोय आपण. इथं कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला आणि बॉडीच्या सेंटरला एक असणार. आणि फेस सेंटर्ड मध्ये कुठं असणार, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नरला आणि प्रत्येक फेसच्या 6 फेसच्या सेंटरला असणार, 6 फेसच्या. आणि बेस सेंटर्ड ऑफ एंड सेंटर्ड युनिट सेल मध्ये कुठं असणार आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कॉर्नर एज वेल एज ओके कॉर्नर एज वेल एज सेंटर ऑफ टू ऑपोजिट फेसेस, दोन ऑपोजिट फेसच्या सेंटरला. ओके, ते अशा पद्धतीने हे आपले युनिट सेल्स आहेत. आता त्यानंतर या युनिट सेल नंतर आपली जी क्रिस्टल सिस्टीम आहे, त्या क्रिस्टल सिस्टीमचे 7 मेन टाइप मध्ये क्लासिफिकेशन केलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन एजेस ऑफ युनिट सेल अँड अँगल ऑफ युनिट सेल वरून. ओके, 7 मेन टाइप्स मध्ये यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ते क्लासिफिकेशन कसं आहे ते आपल्याला बघायचं. ओके, डिपेंडिंग अपॉन एजेस अँड अँगल ते आपण आता घेणार आहे. Depending upon ages and angle, depending upon ages and angle, crystal lattice or space lattice is classified into 7 main types. Depending upon ages and angle, crystal lattice is classified into 7 types. 7 main type मध्ये क्लासिफिकेशन केले आणि त्याच्यानंतर ह्या 7 टाइपचे परत 14 ब्रावाइस लॅटिस मध्ये कन्वर्जन झालं. तर हे क्रिस्टल लॅटिसचे 7 मेन टाइप्स पहिले क्लिअर बघा. त्यामध्ये पहिला जो आहे ह्याच्यामध्ये एजेस आणि अँगल वर पहिला ह्याच्यामधला जो आहे तो आपला क्यूबिक युनिट सेल किंवा ह्यालाच आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल असं म्हणतो. असं क्यूबिक युनिट सेल, क्यूबिक युनिट सेल, क्यूबिक युनिट सेल पहिला ह्याच्यामधला. आता क्यूबिक युनिट सेल मध्ये बघा, आता तुम्हाला ऑलरेडी आता युनिट सेल तर माहित आहे. युनिट सेल मध्ये बघा एजेस आणि अँगल हे आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. चलो हे आपली ए कुठला आहे, ए ही बी, इथं सी, इथला जो अँगल आहे तो आपला अल्फा, इथला बीटा आणि इथला कुठला आपला गॅमा. ओके, तर बघा एजेस आणि अँगल क्यूबिक युनिट सेल मध्ये काय असणार बघा. आता कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल तर कसे अरेंज करणार आहे हे आपण बघितलेलं आहे. आता क्यूबिक युनिट सेल मध्ये इथं तुम्हाला एज लेंथ आणि अँगल प्रत्येक युनिट सेलच्या दिलेल्या लेंथ असतात तुमच्या सिलेबसला. परंतु इथं मी सांगतोय तुम्हाला कसे असणार आहेत बघा. ओके, क्यूबिक युनिट सेल मध्ये एज लेंथ असणार आहे ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी असणार आहे. तिघांच्या एज लेंथ ए बी सी 3 या तिन्ही एज लेंथ आपले सेम असणार आहेत. 3 एज लेंथ सेम असणार आहेत. आणि अँगल अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा, तिन्ही अँगल सेम असणार आहेत. आणि ही तिन्ही अँगल 90 डिग्री असतात. बघा तिन्ही अँगल सेम, तुम्हाला नीट द्यायसाठी इम्पॉर्टंट असेल. चल का, क्यूबिक युनिट सेल मध्ये ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अँगल अल्फा बीटा गॅमा 90 डिग्री असणार याच्यामध्ये. हे सगळ्या तिन्ही एजेस सेम, अँगल सुद्धा सेम असणार आणि ते 90 डिग्री असणार. त्याचं एक्झाम्पल आहे ते पोलोनियम. पोलोनियम यांचं एक्झाम्पल आहे.
पोलोनियम मेटल वेल नोन एक्झाम्पल आहे. त्यानंतर सेकंड क्यूबिक युनिट सेल नंतर नेक्स्ट आहे जो आपला टेट्रागोनल युनिट सेल. तर टेट्रागोनल युनिट सेल मध्ये बघा टेट्रागोनल युनिट सेल मध्ये एजेस जे आहेत ते A is equal to B, B is not equal to C. A आणि B दोन सेम असतात, C सेम असत नाही लक्षात. आणि अँगल मात्र सेम, A is equal to B, अल्फा is equal to बीटा, बीटा is equal to गॅमा. हे 90 ही सेम होत आहे, अँगल सेम नाही, फक्त दोन एज सेम असणार, तिसरी एज इक्वल असणार. तर टेट्रागोनल युनिट सेलचं एक्झाम्पल आहे टीन ऑक्साइड SnO. ठीक आहे. त्यानंतर टेट्रागोनल युनिट सेल हे आपलं क्लासिफिकेशन कशावर नाही, एजेस आणि अँगल वर लक्षात घ्या, एज आणि अँगल डिपेंड येतात. त्यानंतर नेक्स्ट बघा ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, त्या ऑर्थोरोम्बिक युनिट सेल मध्ये A is not equal to B, B is not equal to C. आता तिन्ही एज इथं सेम असणार नाही, मात्र अँगल सेम असणार. अल्फा इज इक्वल टू बीटा, बीटा इज इक्वल टू गॅमा आणि हे 90 डिग्री असणार. त्याचं एक्झाम्पल आहे रोम्बिक सल्फर. हे सल्फरचे अल्ट्रोपिक फॉर्म आहेत आपले, रोम्बिक सल्फर आणि पी ब्लॉक मध्ये होणार आहे ते रोम्बिक सल्फर. रोम्बिक सल्फर याचे एक्झाम्पल असणार. ते तिन्ही एज डिपेंड असणार, मात्र अँगल सेम असणार. पुढचा आता याच्यामध्ये बघा नेक्स्ट आहे तो मोनोक्लिनिक सल्फर. मोनोक्लिनिक सल्फर पुढचा बघा याच्यामध्ये फोर्थ टाइप आपला इथं मोनोक्लिनिक युनिट सेल. आता मोनोक्लिनिक युनिट सेल मध्ये एजेस आपल्या एजेस जे आहेत ते आपल्या कशा असणार बघा. A is not equal to B, B is not equal to C आणि अँगल अल्फा is equal to गॅमा 90 डिग्री आणि बीटा is not equal to 90 डिग्री. तर बीटा हा 90 डिग्री असणार नाही, हे लक्षात ठेवा. अल्फा बीटा गॅमा मध्ये अल्फा आणि गॅमा अँगल 90 डिग्री असणार आहे, बीटा 90 डिग्री असणार नाही आणि एजेस तिन्हीसुद्धा डिपेंड असणार. हे मोनोक्लिनिक युनिट सेल मध्ये. आता मोनोक्लिनिक युनिट सेलचं एक्झाम्पल जे आहे आपलं ते मोनोक्लिनिक सल्फर. सल्फरचे अल्ट्रोपिक फॉर्म आहेत सगळे. मोनोक्लिनिक सल्फर, हे मोनोक्लिनिक सल्फर. ओके, मोनोक्लिनिक स्ट्रक्चर असणार आहे, एजेस तिन्ही सेम असणार आहे, अँगल अल्फा गॅमा 90 डिग्री असणार, बीटा 90 डिग्री असणार नाही. त्यानंतर मोनोक्लिनिक युनिट सेल नंतर पुढचा युनिट सेल आहे आपला तो हेक्सागोनल युनिट सेल. मोनोक्लिनिक नंतर ट्रायक्लिनिक. मोनोक्लिनिक नंतर ट्रायक्लिनिक युनिट सेल. मोनोक्लिनिक नंतर ट्रायक्लिनिक युनिट सेल. आता ट्रायक्लिनिक युनिट सेल मध्ये अँगल जे आहे, अँगल आणि एजेस A is not equal to B, B is not equal to C. कुठल्याही एजेस आपल्या सेम असणार नाही आणि अँगल सुद्धा सेम असणार नाही. ओके, अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा, बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज नॉट इक्वल टू 90 डिग्री. कुठलेही सेम असणार नाहीत आणि ते 90 डिग्री पण असणार नाही. तर 90 डिग्री पण असणार नाही. इथं पोटॅशियम क्रोमेट आणि हायपोफॉस्फरस असेल, हे दोन एक्झाम्पल आहेत. पोटॅशियम डायक्रोमेटचे क्रिस्टल हे ट्रायक्लिनिक असतात. एक्झाम्पल K2Cr2O7 पोटॅशियम डायक्रोमेट आणि हायपोफॉस्फरस असेल. ते फॉस्फरस असेल आहे हे एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा 6th आपला युनिट सेल आहे, त्याच्यामध्ये हेक्सागोनल युनिट सेल. हेक्सागोनल युनिट सेल, ह्या हेक्सागोनल युनिट सेल मध्ये एजेस जे आहेत ते आपल्या A is equal to B and B is not equal to C. ओके, AB सेम असणार आहे, C सेम असणार नाही. आणि त्यानंतर
अँगल जे आहे ते अल्फा इज इक्वल टू बीटा हे 90 डिग्री असतात आणि गॅमा असणार तो 120 डिग्री असतो. गॅमा अँगल 120 डिग्री असतो. ओके, त्याचा एक्झाम्पल आहे ग्राफाइट. की ग्राफाइटचे फॉर्म्युला हेक्सागोनल लेन्स असतात बघा. ग्राफाइट स्ट्रक्चर तुम्ही बघितलंय की हेक्सागोनल लेन्स. की आणि शेवटचा टाइप तिचा म्हणला तो आपला रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रल मध्ये काय असणार आहे बघा. रोम्बोहेड्रल युनिट सेल. रोम्बोहेड्रल युनिट सेल. आता रोम्बोहेड्रल युनिट सेल मध्ये कसं असेल बघा. त्यामध्ये एजेस आहेत. एजेस आपल्या A is equal to B, B is equal to C. तिन्ही एजेस सेल A is equal to B, B is equal to C. परंतु अँगल अल्फा is equal to बीटा is equal to गॅमा तिन्ही सेम असणार परंतु 90 डिग्री असणार. तर का A is equal to अल्फा is equal to बीटा, बीटा is equal to गॅमा is not equal to 90 डिग्री. तिन्ही सेम असणार परंतु 90 असणार नाही. त्याचं एक्झाम्पल आहे बघा सोडियम नायट्रेट NaNO. सोडियम नायट्रेट हेच एक्झाम्पल आहे. लक्षात हे 7 मेन टाइप्स आहेत आपल्या. क्यूबिक युनिट सेल, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल आणि रोम्बोहेड्रल. ओके, CTO MTHR सर हे लक्षात सिक्वेन्स नुसार अँगल पण लक्षात. सी म्हणजे आपला क्यूबिक युनिट सेल, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, CTO, MTHR, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहेड्रल. का MTHR, CTO, MTHR. आणि त्यानुसारच तुम्ही अँगल पण तुम्ही लक्षात राहू शकता. एजे साठी अँगल असा सिक्वेन्स लक्षात ठेवतो. लक्षात द्या. ओके, त्यामुळे पहिल्यामध्ये कसं आहे A is equal to B is equal to C. अल्फा बीटा गॅमा 90 डिग्री. परत बघा फक्त अँगल सेम आहे. फक्त A is equal to B, B is not equal to C. एक डिफरन्स आला. परत इथं तिघांचा डिफरन्स आहे. अँगल सेम आहे. चल का ते परत इकडे बघा तिन्ही एज डिफरंट आहेत. अल्फा गॅमा 90, बीटा 90 इज नॉट इक्वल टू 90. ट्रायक्लिनिक मध्ये कुठलाही सेम नाही. एजेस पण सेम नाहीत, अँगल पण सेम नाहीत आणि ते 90 पण नाही. आता हेक्सागोनल मध्ये एक एक कमी करतात. A is equal to B, B is not equal to C. सर एक केस आपली डिफरंट असणार आहे. अँगल अल्फा बीटा 90, इथं अल्फा गॅमा 90 होतो. सर का एक सोडून इथं आणि गॅमा किती आपला 120 डिग्री. रोम्बोहेड्रल मध्ये ABC तिन्ही सेल, अल्फा बीटा गॅमा सेल परंतु 90 असणार नाही. सर का हे लक्षात ठेवायचं. समजलं की अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. तर त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय बघायचं की ते 7 मेन टाइप्स आहेत. ह्या 7 मेन टाइप्स क्रिस्टल लॅटिस आहेत. त्याचे परत 14 टाइप्स ऑफ ब्रावाइस लॅटिस मध्ये कन्वर्जन केलं आहे. 14 ब्रावाइस लॅटिस मध्ये. आता 14 ब्रावाइस लॅटिस मध्ये ह्या क्रिस्टल लॅटिसचं कन्वर्जन it is classified into 7 main types. These are converted into 14 Bravais lattice. त्यांचं कन्वर्शन 14 Bravais lattice मध्ये केलं आहे. ओके, Bravais या लॅटिसनं परत त्याच युनिट सेल मध्ये एजेस आणि अँगल वरून 7 मेन टाइप्स आहेत. तर परत कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ह्यांच्यामध्ये कसे अरेंज करता येतात आणि त्याच्यावरून 7 टाइप्स ऑफ 14 टाइप्स कसे होतात हे ब्रावाइस या लॅटिस मध्ये सांगितलं. म्हणून त्यांना ब्रावाइस लॅटिस म्हणायचं. तर 14 टाइप्स ऑफ ब्रावाइस लॅटिस तुम्हाला लिहा म्हटलं तर ते त्या पद्धतीने लिहावं लागतं. ते 14 टाइप्स ऑफ ब्रावाइस लॅटिस. पहिला आपला क्यूबिक युनिट सेल आहे. क्यूबिक युनिट सेल मध्ये बघा क्यूबिक युनिट सेल मध्ये 3 आहेत. कुठले आपले येणार आहेत सिंपल क्यूबिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड 3 येणार याच्यामध्ये. याचे 3 मेन टाइप्स असतात घ्या A, B, C. इथे 3 टाइप्स सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल आणि फेस सेंटर्ड युनिट सेल. ही शॉर्ट मध्ये लिहितात. क्यूबिक युनिट सेल मध्ये कुठले येणार सिंपल क्यूबिक युनिट सेल. त्यालाच आपण काय म्हणतो रे प्रिमिटिव्ह युनिट सेल म्हणतो ना. प्रिमिटिव्ह युनिट सेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल ऑफ प्रिमिटिव्ह युनिट सेल, बॉडी सेंटर्ड युनिट सेल, फेस सेंटर्ड युनिट सेल. आता इथं बघा तुम्ही म्हणणार त्या तिघांच्या मधले एजेस आणि अँगल सेमच असणार. क्यूबिक युनिट सेलचे टाइप्स आहेत सिंपल क्यूबिक, बॉडी सेंटर्ड आणि फेस सेंटर्ड. ओके,
एजेस अँगल सेम असणार आहेत, फक्त काय असणार आहे, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलची अरेंजमेंट डिफरंट असणार आहे. ओके, सिंपल क्यूबिक ऑफ प्रिमिटिव्ह मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल कुठे असतात आपले, फक्त कॉर्नरला. कॉर्नर किती आपले 8 कॉर्नर्स. बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये एजेस अँगल सेम असणार, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नर आणि बरोबर बॉडीच्या सेंटरला असणार आहे. बरोबर. आणि फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये कुठे असणार आहे, एजेस अँगल सेम असणार, फक्त कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचे अरेंजमेंट चेंज होणार आहे. कुठे असणार आहे, 8 कॉर्नर्स आणि 6 फेसच्या मध्ये, प्रत्येक फेसच्या मध्ये एक असणार आहे, 6 फेसच्या मध्ये. तर ह्याचे 3 टाइप झाले. चल का. त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे पुढचा, आता ह्याच्यामध्ये टेट्रागोनल युनिट सेल. टेट्रागोनल युनिट सेल आपला दुसरा याचा टाइप आहे. टेट्रागोनल युनिट सेल मध्ये दोनच आहे, त्याचे 2 टाइप मध्ये क्लासिफिकेशन झाले टेट्रागोनल साठी. त्यामध्ये फक्त सिंपल आणि बॉडी सेंटर, सिंपल क्यूबिक टेट्रागोनल युनिट सेल आणि बॉडी सेंटर टेट्रागोनल युनिट सेल, या 2 टाइप मध्ये त्याचं क्लासिफिकेशन झालं. तर का सिंपल क्यूबिक टेट्रागोनल आणि बॉडी सेंटर टेट्रागोनल युनिट सेल, एसएस आणि बीसीसी 2 असतात. चला, याच्यावर 2च. त्यानंतर ऑर्थोरोम्बिक युनिट सेल मध्ये अरेंजमेंट सेमच राहील, सेम कॉर्नरला इथं बॉडीच्या सेंटरला, फक्त अँगल तेवढे वेगळे होतात. चल का. त्याला सिंपल टेट्रागोनल युनिट सेल म्हणायचं, बॉडी सेंटर टेट्रागोनल युनिट सेल असं म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट आहे तो आपला ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक मध्ये 4 असतात. कुठले कुठले 4 असतात, त्याच्यामध्ये सिंपल क्यूबिक बॉडी सेंटर, सिंपल क्यूबिक सिंपल ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, त्यानंतर फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल आणि शेवटचा कुठला आपला बेस सेंटर्ड ऑर एंड सेंटर, बेस सेंटर्ड ऑर एंड सेंटर्ड युनिट सेल. त्याचे 4 येणार असतात. एजेस अँगल सेमच असतात. चल का. बनत असताना सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये काय म्हणणार तुम्ही, सिंपल ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, बॉडी सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, फेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल, बेस सेंटर्ड ऑर्थोरोम्बिक युनिट सेल. चल का. याच्यामध्ये 4 आले. त्यानंतर मोनोक्लिनिक युनिट सेल मध्ये पण 2 येतात, एक सिंपल मोनोक्लिनिक आणि दुसरा आहे तो एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक. ह्याच्यामध्ये 2, कुठला सिंपल मोनोक्लिनिक युनिट सेल आणि दुसरा आहे तो एंड सेंटर्ड मोनोक्लिनिक युनिट सेल और बेस सेंटर्ड मोनोक्लिनिक युनिट सेल. त्याच्यामध्ये 2 येतात. त्यानंतर नेक्स्ट आहे तो ट्रायक्लिनिक युनिट सेल. ह्याच्यामध्ये एकच असतो, तो कुठला सिंपल क्यूबिक युनिट, सिंपल ट्रायक्लिनिक युनिट सेल. त्यानंतर हेक्सागोनल युनिट सेल आणि आपला कुठला आपला रोम्बोहेड्रल युनिट सेल, ह्यांच्यामध्ये फिक्स इथे कुठला असणार आहे, सिंपल हेक्सागोनल युनिट सेल आणि इथं पण कोण असणार आहे आपला एकच, कुठला असणार आहे, ओके, सिंपल रोम्बोहेड्रल युनिट सेल, एकच असणार आहे. आता ह्या सिंपललाच आपण आणखी काय म्हणतोय, प्रिमिटिव्ह म्हणतोय. प्रिमिटिव्ह ट्रायक्लिनिक युनिट सेल, प्रिमिटिव्ह हेक्सागोनल युनिट सेल और प्रिमिटिव्ह रोम्बोहेड्रल युनिट सेल. ओके, त्यालाच आपण प्रिमिटिव्ह असं म्हणतो. लक्षात, सिंपल क्यूबिक युनिट सेलला प्रिमिटिव्ह म्हणतो. तर का हे पण प्रिमिटिव्ह युनिट सेल, प्रिमिटिव्ह युनिट सेल. सो का अशा जसं ते आता किती टाइप झाले बघा, 7 आपले टाइप्स होते, क्रिटिकल लॅटिस किंवा स्पेस लॅटिस. किती झाले बघा, क्यूबिक युनिट सेल मध्ये 3 आले, परत तिथं टेट्रागोनल मध्ये 2 आले, 3 आणि 2 5 आले. परत त्या ऑर्थोरोम्बिक मध्ये 4 आले, 5 आणि 4 9 झाले. 9 आणि मोनोक्लिनिक मध्ये किती आले, 2 आले, 11 झाले. 11 इथं एकच, 12 इथे 13, इथे 14 झाले, एक नाही 14. तर का 7 मेन टाइपचं परत क्लासिफिकेशन 14 ब्राव्हास लॅटिस मध्ये केलेलं आहे, डिपेंडिंग अपॉन द अरेंजमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. ओके, तर चला समजलं सगळ्यांना, ते इथं पण असं आहे ना. आता त्यानंतर ओके, त्यांचे स्ट्रक्चर कसं आहे ते तुमच्या बुक मध्ये दिलेलं आहे. कसे कसे स्ट्रक्चर काढले ते दिलेलं आहे. किती काय स्ट्रक्चर इम्पॉर्टंट, एजेस आणि अँगल वरून ते स्ट्रक्चर डिफर झाले. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल. नंबर ऑफ पार्टिकल्स इन क्यूबिक युनिट सेल. आता
क्युबिक युनिट सेल मध्ये पार्टिकल्स किती आहेत आपल्याला हे स्टडी करायचं. किती पार्टिकल्स आपले क्युबिक युनिट सेल मध्ये प्रेझेंट आहेत ते आपल्याला काढायचं. बघा इथं number of particles in unit cell. Number of particles in cubic unit cell or number of atoms. Total number of atoms. So number of particles म्हणजेच काय total number of atoms in unit cell. तर चलो आता बघा पहिला एक मी घेतो फर्स्ट त्याच्यामध्ये that is the primitive or simple cubic unit cell. Primitive or simple cubic unit cell. Primitive or simple cubic unit cell. Simple cubic unit cell ला आपण काय म्हणतोय SCC असं म्हणतोय. तर का primitive or simple cubic unit cell SCC. आता ह्याच्यामध्ये टोटल पार्टिकल्स किंवा टोटल नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत ते आपल्याला चेक करायचं. तर लक्षात घ्या सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये तुम्ही बघितलाय नंबर ऑफ ऍटम्स और पार्टिकल्स. नंबर ऑफ ऍटम्स और पार्टिकल्स आपले किती कॉर्नर्स आहेत रे. कॉर्नर किती आहेत आपल्या युनिट सेल मध्ये 8 आहेत ना. सिंपल क्युबिक युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल फक्त कुठे असतात फक्त कॉर्नरला असतात ना. हे नंबर ऑफ ऍटम्स ऑफ पार्टिकल्स ओके हे किती असतात बघा 8 कॉर्नर्स. ओके कॉर्नर्स 8 कॉर्नर्स is equal to 8 corner into 1/8. सर का हे मी असं काय केलेलं असतं कॉर्नर तर किती आहेत आपले 8 कॉर्नर. एका कॉर्नरला एका युनिट सेल एका आयटमचा फक्त 1/8 पार्टच प्रेझेंट असतो. लक्षात 1/8 पार्टच प्रेझेंट असतो. ओके हे कसं 1/8 पार्ट प्रेझेंट असतं हे तुम्हाला मी सांगतोय. आता तुम्हाला इथं युनिट सेल मी दाखवला असा हा युनिट सेल आपला काय असतात ते ओके इथं फक्त आपले कॉर्नरलाच असतात ना. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल फक्त आपले कॉर्नरलाच आहे. पण हे कॉर्नरला असताना 8 कॉर्नर्स आपण घेतले. कॉर्नरला एका आयटमचा फक्त 1/8 पार्टच कॉन्ट्रीब्युशन मध्ये असतो. एका युनिट सेल मध्ये एका आयटमचा 1/8 पार्टच असतो. लक्षात घ्या म्हणजे कसं असतं लक्षात घ्या. तुम्हाला आता कन्सिडर करायचं तुम्ही एक फुटबॉल घ्या किंवा तुम्ही एक ऍपल घेतला असेल. ओके तो स्पेरिकल मध्ये आहे असं कन्सिडर करायचं. समजा ऍपल तुम्ही घेतला असेल. आता हे ऍपल आहे लक्षात घ्या 3 डायमेन्शनचा पार्ट आहे तुझा. हे आपण बरोबर कट केलं. कट केल्यावरती याचे 2 इक्वल पार्ट तयार होणार. इक्वल पार्ट कसे होणार लक्षात घ्या. ओके असे कट केलं ना आपण कट केलं की 2 इंचे पार्ट तयार झाले. एक हा एक आपला पार्ट तयार झाला आणि दुसरा आपला हा एक पार्ट तयार झाला. असे 2 इक्वल पार्ट तयार झाले ना आपण कट केल्यावर. हे बरोबर असं इथून कट केलं असं आपण तर हे 2 इक्वल पार्ट तयार झाले. समजा मग आता ह्यातला एक पार्ट मी सेपरेट घेतोय. ह्यातला एक पार्ट मी इथं सेपरेट घेतलेला असतात का हा एक पार्ट. ओके एक पार्ट इथं सेपरेट घेतला. ह्याचं मी काय केलं बघा परत हा कट केला लक्षात. परत मी काय केलं असं कट केलं. इथून आता ही लार्जर पार्ट दाखवतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. की परत कट केला आपण. हा पार्ट मी इथे घेतला. हा परत असा कट करा. परत कट करा ना. परत आपण असा कट केला. परत असं एकदा कट केला आणि असं व्हर्टिकल एकदा हॉरिझॉन्टल एकदा व्हर्टिकल एकदा कट केलं. किती पार्ट झाले 4 पार्ट झाले ना. बघा काय काय केले लक्षात घ्या. एक आपण घेतलाय एक ऍपल घेतलं 2 पार्ट आपण बरोबर मधून कट केलं 2 पार्ट झाले. त्या हाफ पार्टचे बरोबर आणि
कट केलं बरोबर असे दोन पार्ट केले इकडून याला कट केले ह्या साईडने याला कट केलं किती पार्ट झाले इथं हा पार्टचे परत 4 झाले ना म्हणजे इथं किती आलं बघा हे असं आलं की नाही थोडं आलं की नाही आपण आता तुम्ही कट करा कन्सिडर करा तुम्ही घरामध्ये असं ऍपल कापले तुम्ही कट केला कट केल्यावरती बरोबर मधून कट करायचं 2 पार्ट तयार होतात 2 पार्ट झाले की एका पार्टचे काय करायचं परत एकदा असं कट करायचं एकदा असं करायचं हाफ पार्टचे परत 4 झाले की नाही मग राहिलेल्या वरच्या हाफ पार्टचे परत 4 होणार ना ह्याच्यासारखेच तर का परंतु टोटली किती झाले टोटल या हाफ पार्टचे 4 झाले इकडल्या हाफ पार्टचे पण 4 होणार की नाही लक्षात आहे का मी काय म्हणतोय एक आपण बरोबर मध्ये कट केलाय 2 इक्वल पार्ट झाले परत ह्या हाफ पार्ट आपण असा कट केलाय ह्याचे 4 झाले ना असे इथं कट केला असेल ह्यातला एक मी इथं दाखवलाय असले इथं खालच्या हाफ पार्ट मध्ये 4 झाले वरच्या हाफ पार्ट मध्ये 4 झाले ना टोटल किती झाले मग 8 पार्ट झाले की नाही 8 पार्ट मध्ये एकाचे 8 पार्ट तयार झाले आपले 8 पार्ट मधील फक्त कुठला भाग असणार आहे 1/8 पार्टच असणार आहे फक्त एवढंच असणार आहे बाकीचे असले असणार नाही कशात कॉन्ट्रीब्युशन मध्ये एका युनिटचा तर काय एका युनिटचा फक्त कुठला पार्ट असणार आहे 1/8 पार्टच असणार आहे कॉन्ट्रीब्युशन एकाचे 8 पार्ट झाले की नाही कसं आहे ना समजलंय का एकाचे 8 पार्ट कसे येईल बरोबर एक आपण मधून कट केले कट केल्यावरती दुसरा हाफ पार्ट आहे तो बरोबर 2 वेळा कट केलाय एकदा असा कट केला आणि एकदा असा ह्याचे 4 झाले चल का परत ही वरती पण आहे ना आपला असा चल का ह्याचे पण आपण कट करणार ह्याचे पण कट केल्यावर कसं होणार असे एकदा कट करा 2 पार्ट झाले असे एकदा कट करा 4 पार्ट वरचे 4 पार्ट झाले खालचे 4 पार्ट झाले त्यातला फक्त एक आहे वरचे 4 झाले ना मग एकाचे किती झाले रे एकाचे 8 पार्ट झाले ना कॉर्नरला किती असणार आहे फक्त 1/8 असणार आहे फक्त 1/8 पार्ट थोडा समोर पाहिजे असणार चल का तुम्ही आता चपाती घेतली असेल आपली बरोबर से गोल असणार आपली बरोबर कट केली 2 पार्ट बरोबर कट केली 4 पार्ट झाले की तशा पद्धतीने असणार आहे चल का ओके 1/4 पार्ट एका हाफ पार्टचा ह्याचा 1/4 पार्ट चल का ओके टोटल 1/8 पार्ट झाले ना एकाचे 8 पार्ट म्हणजे 1/8 पार्ट झाले कॉर्नरला फक्त 1/8 पोर्शन तर दिला असतात आता टोटल आयटम्स किती आले याच्यामध्ये 8 इनटू काय झालं 1/8 किती आले मग एकच आले ना सिंपल क्यूबिक युनिट सेल और बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये सगळ्यांच्या कॉर्नरला इथं कोण असणार आहे इथं एवढाच पार्ट असणार आहे इथे एवढा असणार इथं पण एवढाच असणार सध्या ही एवढा असणार इथं पण एवढंच असणार इथं एवढा असणार तर काय इथं एवढा असणार तर काय इथं पण तेवढंच तर काय इथं पण तेवढंच असणार तर का इथं तेवढंच असणार इथं पण तेवढंच असणार सगळ्यांचं अर्ध अर्ध कट केलं मिळून एक झालं की नाही तसं का बोलला का रे काय म्हणलंय आपण बघा लक्षात घ्या एकदा 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असणार आहे 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असणार लक्षात काय 8 कॉर्नर्स 8 पार्टिकल्स present at 8 corners समजा into 1/8 समजा 8 कॉर्नरला 8 पार्टिकल प्रेझेंट असणार आहे आणि एका ऍटमचा कॉर्नरला कॉन्ट्रिब्युशन किती असतं 1/8 असतं लक्षात घ्या मग सगळीकडचा 1/8 कनेक्ट केल्यावरती एक होणार की नाही समजा इथल्या एकाचे आपले 8 भाग आहेत ना 8 भागांना फक्त 1/8 भागच आपला इथे प्रेझेंट आहे सगळ्यांचा 1/8 कनेक्ट करा ते लक्षात परत असं जोडा रे इथले 4 झाले खालच्या बाजूचे 4 झाले वरच्या बाजूचे 4 झाले परत जोडवा एक पुन्हा चल का परत आपण जोडत आलोय लक्षात घ्या सगळीकडे मिळून एक चला आपण घेताना किती घेतले 8 घेतले ते एकूण चल का 8 मधले प्रत्येक कॉर्नरला 1/8 असणार आहे प्रत्येकाचे 8 कॉर्नरचे 8 आयटमचे प्रत्येकाचा 1/8 पार्ट आपण जोडत गेलो की किती होणार शेवटी एकच होणार आहे चल का त्यामुळे 8 into 1/8 8 पार्टिकल असणार आहे 8 कॉर्नरला कॉन्ट्रिब्युशन किती असणार आहे कॉर्नरला फक्त 1/8 ओके त्यामुळे 1/8 प्रेझेंट आहे त्यामुळे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती आलेले आपले एकच युनिट सेल आला किंवा एकच पार्टिकल आले ते लक्षात ठेवायचं सिंपल क्यूबिक मध्ये किती पार्टिकल असतात आपले किंवा किती टाइम असतात एकच असतो त्यानंतर दुसरा आहे तो आपला बॉडी सेंटर युनिट सेल यालाच आपण काय म्हणतो बीसीसी असं म्हणतो ओके
बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये नंबर ऑफ एटम्स किती असतात बघा. नंबर ऑफ एटम्स और पार्टिकल्स, number of atoms or particles is equal to 8 corners plus 8 corner plus 1 body center. कॉर्नरला किती असतात मग? कॉर्नरला किती असतात? 8 कॉर्नरला 1/8 पार्ट असतो ना, आणि बॉडीचा एक बरोबर सेंटरला असतो, तो बरोबर मध्ये असतो, त्यामुळे त्याचं सगळं कॉन्ट्रीब्युशन येणार असतात. बरोबर सेंटरला असल्यामुळे सगळं कॉन्ट्रीब्युशन होतं. हे 1 + 1 किती झालं? 2. चल का, म्हणजे बॉडी सेंटर्ड मध्ये नंबर ऑफ एटम्स किंवा पार्टिकल किती असतात? 2 असतात, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट आपलं फेस सेंटर. फेस सेंटर्ड युनिट सेल. फेस सेंटर्ड युनिट सेल ह्यालाच आपण काय म्हणतो? एफसीसी असं म्हणतो. एफसीसी मध्ये एफसीसी किंवा ह्यालाच आपण एचसीपी सुद्धा म्हणतो शकतो. एचसीपी हेक्सागोनल क्लोज पॅक किंवा ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो? सीसीपी म्हणतो. हे पुढे तुम्हाला होणार आहे. हेक्सागोनल क्लोज पॅक, क्यूबिक क्लोज पॅक, हे सगळ्यांचं एकत्र लिहिलेलं आहे. फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये इथं बघा नंबर ऑफ एटम्स किती असणार आहे बघा त्याच्यामध्ये. आता मी ओके, नंबर ऑफ एटम्स और पार्टिकल्स हे बघा. 8 कॉर्नर्स, कॉर्नर किती असतात आपल्या? आता 8 कॉर्नर आणि फेस किती असतात? 6 फेस ना, प्लस 6 फेस. आता हे लक्षात घ्या, मी त्या साईडला इथं लिहितो. आता मग मला सांगा, कॉर्नरला किती पार्टिकल असतात? 8 असतात ना. मग कॉर्नरला कॉन्ट्रीब्युशन किती असतं? एका पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं कॉर्नरला? 1/8 असतं ना. 8 × 1/8 प्लस 6 फेस आहे. एका फेसला कॉन्ट्रीब्युशन किती असणार? मग एका फेसला हाफ असणार सध्या. आता तुम्ही घेतलाय, चल का, इथं आपला युनिट सेल आहे अशा इथं. इथं कुठलीही एक फेस घ्या, इथं बरोबर फेसला इथं असताना लक्षात घेतो. ह्याच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये ह्या एकच असताना लक्षात घ्या. असं पुढे असतानाच आहे ना, दुसरा पण असतानाच आहे ना इथं असा. तर असं जे वाढत जाणारच आहे, ते पुढे असणारच आहे. तिच्या क्वांटिटी मध्ये असणार आहे, ते खाली पण वाढणार आहे, वरती पण वाढणार आहे. तर का एक युनिट सेल आपण घेतलाय, मग बरोबर फेसला हाफ कॉन्ट्रीब्युशन असतं लक्षात घ्या. बरोबर तो वॉलच्या मध्ये असतो. आता ही 2 क्लासरूम तुम्ही कॅल्क्युलेट करा. बरोबर इथं स्पेसच्या सेंटरला असतो ना, स्पेसच्या सेंटरला मध्ये अर्धा त्या युनिट सेल मध्ये, हाफ दुसऱ्या युनिट सेल मध्ये. सो का हाफ इकडल्या हाफ तिकडल्या. सो का बरोबर सेंटरला रे हे असतात ते. सो का इथं बघा बरोबर इथं सेंटरला असणार आहे असा इथं. सो का ओके, फुटबॉल आहे कॅल्क्युलेट करा. बरोबर हाफ इकडल्या युनिट सेल मध्ये, हाफ तिकडल्या युनिट सेल मध्ये. सो का म्हणजे सेंटरला काय, फेस सेंटरला हाफ कॉन्ट्रीब्युशन असतं एका आयटमचं. 6 फेसला 6 पार्टिकल्स किंवा 6 आयटम असणार आहे. एका पार्टिकलचं फेसला कॉन्ट्रीब्युशन किती असतं? हाफ असतं. चल का हाफ इकडल्या युनिट सेल मध्ये, हाफ इकडल्या युनिट सेल मध्ये असतं. चल का त्यामुळे किती आलं टोटल? 8 × 1 × 1 6 × हाफ किती आलं आपलं? किती झालं ना, टोटल किती झालंय? 4. चल का 4 आयटम्स किंवा 4 पार्टिकल्स आपले फेस सेंटर्ड युनिट सेल मध्ये किंवा हेक्सागोनल क्लोज पॅकिंग किंवा क्यूबिक क्लोज पॅकिंग मध्ये आपले प्रेझेंट असतात. आता त्यानंतर दुसरं एफसीसी युनिट सेल मध्ये 4 पार्टिकल्स आले किंवा 4 आयटम्स आले पर युनिट सेल मध्ये. आता त्यानंतर शेवटचा एक आपण इथं बघितला होता, बेस सेंटर्ड युनिट सेल ऑफ एंड सेंटर्ड युनिट सेल. त्याच्यामध्ये किती असतात ते आपण बघूया. बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड लक्षात बघा. इथं आता मी लिहितो बेस सेंटर्ड और बेस सेंटर्ड यूनिट सेल और एंड सेंटर्ड यूनिट सेल. त्याला आपण ईसीसी असं म्हणतो. याच्यामध्ये किती असणार बघा, टोटल नंबर ऑफ एटम्स, टोटल नंबर ऑफ एटम्स ऑफ पार्टिकल्स
पर युनिट सेल. एका युनिट सेल मध्ये पर युनिट सेल मध्ये किती असतात ते बघायचं. तर लक्षात घ्या कॉर्नर तर आपले फिक्स असणार आहेत. 8 कॉर्नर्स प्लस 2 अपोजिट फेसेस. ओके, कुठल्याही दोन अपोजिट फेस घेतोय ना आपण बेस सेंटर्ड मध्ये. कुठल्याही दोन अपोजिट फेस घेतोय आपण. ओके, वरती घेतले तर बरोबर खाली कुठल्याही दोन अपोजिट फेस. पण कॉर्नरला 8 पार्टिकल. एका पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं कॉर्नरला 1/8. 8 कॉर्नरला 8 पार्टिकल. एका आयटमचं कॉन्ट्रीब्युशन कॉर्नरला 1/8 प्लस 2 अपोजिट फेसेस. दोन अपोजिट फेस आहेत. एका फेसला किती कॉन्ट्रीब्युशन असतं हाफ असतं. दोन फेसला दोन आयटम ना. एका आयटमचं फेसला कॉन्ट्रीब्युशन हाफ असतं. त्यामुळे किती झाले 1 + 1 किती झाले 2 आयटम्स किंवा 2 पार्टिकल्स आपले एंड सेंटर्ड ऑफ बेस सेंटर्ड मध्ये असतात. लक्षात. आता टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल आता तुम्ही सांगू शकताय. प्रिमिटिव्ह और सिंपल पीपी युनिट सेल मध्ये किती असणार 1 असणार आहे. बॉडी सेंटर्ड युनिट सेल मध्ये किती असणार आहे 2 असणार आहे. त्यानंतर फेस सेंटर्ड युनिट सेल और एचसीपी और सीसीपी मध्ये 4 असणार आहे. आणि बेस सेंटर्ड और एंड सेंटर्ड मध्ये 2 असणार आहे. लक्षात. हे लक्षात येईपर्यंत. की आता त्यानंतर नेक्स्ट पार्ट जो याच्यामधला आहे तो पॅकिंग ऑफ सॉलिड्स अँड रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस अँड डेन्सिटी. हा जो पार्ट आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.